नमस्कार, मी प्रकाश पडे. विचार वादळच्या विशेष चर्चासत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहीतच आहे, काही महिन्यांमध्येच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत, निवडणुका होणार आहेत. खरं तर यापूर्वीची लढत अतिशय सरळ असायची, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. पण गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून युतीमधील आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षातील अनेक नेते उमेदवारीसाठी दावा करत आहेत. आणि त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की भिवंडी लोकसभेचा नेमका उमेदवार कोणता असेल, कोणत्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण असेल. आणि यासाठीच जनतेचा संभ्रम दूर करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण विविध पक्षाचे नेते या ठिकाणी बोलावले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोजजी विशे साहेब. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस सतीशजी सापळे साहेब. आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रकाशजी भांगरस सर. पुनश्च एकदा तुमचं तिघांचं मनपूर्वक स्वागत. आपला विषय आहे भिवंडी लोकसभेची लढत नेमकी कशी होणार. मनोजजी, पहिला प्रश्न तुम्हाला. ही जी लढत आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार की घटक पक्ष वेगवेगळे लढणार? आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये जे सांगितलं की संभ्रम निर्माण झालेला आहे, तर इंडिया आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाहीये. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असणार आणि पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडी उतरणं, हे मी आपल्याला प्रथमतः सांगू शकतो. आता उमेदवारांबद्दल जर म्हणत असाल, प्रत्येक कार्यकर्त्याला, महाविकास आघाडी घटक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याची अपेक्षा असते, इच्छा असते की उमेदवारी आपल्याला मिळायला पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे. आम्ही एक मागच्याच आठवड्यामध्ये ठराव घेऊन आणि वर मागणी केलेली आहे की भिवंडी लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. आपण परडेजी, आपण भाकरी बदलतो. पहिल्यांदा भाकरी करपते, पुन्हा भाकरी फिरवली, पुन्हा दुसरी पण करपते. तर आमची एक इच्छा आहे की आपण तवा बदलून बघावा. ही सर्व कार्यकर्त्यांची आमची इच्छा आणि ती भावना आहे, ती आम्ही वरपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आमची काही गणित आम्ही थोडक्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार. महाविकास आघाडी एकत्रच लढणार. सतीशजी, एका वाक्यात काय सांगाल? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होईल की घटक पक्ष असतील? निश्चितपणाने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशाच पद्धतीचा लोकसभेचं इलेक्शनचं रणसंग्राम असेल. त्यात काही वेगळं असेल असं वाटत नाही. भांगरस सर, वर्षानुवर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलेला आहे. बरोबर. यावेळेस पण काँग्रेसचाच दावा आहे असं बऱ्याच वेळा माध्यमातून पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जर काँग्रेसचाच दावा असेल तर उमेदवार नक्की कोण असेल? उमेदवार ठरवणं हे श्रेष्ठींच्या हातात आहे. महाराष्ट्र प्रदेशचे नानाभाऊ पटोळे असतील, त्यांची टीम असेल, आणि त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, त्यांची टीम असेल. हे उमेदवार ठरवतील. उमेदवार कोण असावा या संदर्भातली सगळ्या प्रकारची चाचपणी झालेली आहे आणि ठरवण्याचा अधिकार त्यांना. इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे. लोकशाहीमध्ये इच्छा कोणीही व्यक्त करू शकतं, तो काही विषय नाही. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे विशेषतः ही सीट जी आहे ही काँग्रेस पक्षच लढवणार, यात किंचितही शंका नाही. प्रश्न असा आहे की मनोजजींनी सांगितलं की भाकरी करपल्याचं कारण म्हणजे तव्याला भोग पडलं होतं आणि त्यातून जी थोडीशी आग आली ती दुसरीकडे सरकली आणि त्या भोकामुळे भाकरी करपली होती.
आता ज्यांच्यामुळे भाकरी करपली त्यांनाच वाटायला लागलं की आपल्या हातून चुका झाल्यात, त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजेत. त्यामुळं आघाडीचा धर्म पाळणं हे फार मोठं गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, आघाडीतले इतर जे पक्ष आहेत, मग राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, ते धर्म पाळत नाहीत का आघाडीचा? नाही, शिवसेना तर आत्ता आमच्या सोबत आहे. परंतु भिवंडी लोकसभा हा जर विषय घेतला तर जे काही ग्रासरूटचे रिपोर्ट असतात किंवा निवडणुकांच्या आम्ही जेव्हा रिझल्ट पाहतो आणि तेव्हा मग आम्हाला जिल्ह्यामधल्या 2173 जे बूथ आहेत त्या बूथमध्ये तिथला कुठला कार्यकर्ता सक्षम आहे आणि कुठल्या कार्यकर्ता सक्षम असल्या कारणाने तिथशी यापूर्वी काँग्रेसला किती मतं पडत होती, काँग्रेस राष्ट्रवादीने मनापासून काम केल्यानंतर किती मतं पडत होती, याचा बारीक अभ्यास असल्या कारणाने मी हे बोलू शकतो. आणि मग मागील 2014 असेल 2019 असेल मी जे काही तपासलं त्याच्यात मला जे काही तव्याला जे भोग पडलेलं दिसलं होतं त्यातून मी हा शब्द प्रयोग मी त्या ठिकाणी तव्याला भोग पडल्यामुळे भाकरी करपली असेल तर आता ते भोग बुजवण्याचं काम घटक पक्ष करतील आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या मताधिकारी निवडून देतील, यात मला अजिबात शंका वाटत नाही. मनोजी, तुम्ही आता म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे भिवंडी लोकसभेवर आणि सोशल मीडियातून बाळ्यामामा अर्थात सुरेश म्हात्रेंचं नाव पण येतंय. मग बाळ्यामामांसारखा दातृत्ववान किंवा सामाजिक चेहरा जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला तर तशा पद्धतीने तुम्ही दावा करू शकता का? मी तर पहिल्यांदाच म्हटलंय तुम्हाला की शेवटी हा निर्णय हा तिन्ही पक्षांचे प्रमुख बसून आणि करणार आहेत. सरांनी चांगलं उदाहरण दिलं की तव्याला जर भोग पडला असेल तर तव्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत आणि जर तर तव्याचं जे काय म्हणतात ते आवरण तेवढं जर मजबूत असतं तर कदाचित ते भोग पडलं नसतं, पडत नाही त्याला. आपण उमेदवारी आपण ठरवताना कोणी असेल कुठल्याही पक्षाचा असो तो किती रुळलेला आहे, खालपर्यंत ग्रासरूट पर्यंत किती गेलेला आहे, तो किती अटॅचमेंट आहे त्याची, त्यावरही बऱ्याच गोष्टी सगळ्या अवलंबून असतात. तर तो एक पार्ट झाला. आपण विषय घेतला नव्हता बाळामामांचा विषय घेतला. बाळामामांना तर त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम चालू आहे, सध्या तरी ते आपल्या पक्षात नाही आहेत. अशी चर्चा आहे की तो जर चेहरा राष्ट्रवादीकडे आला आणि हा निर्णयच पूर्ण वरिष्ठ घेणार आहे. हा निर्णय फक्त आम्ही तालुक्यापुरता आम्ही त्यावर ठराव पाठवलेला आहे त्यांना की ही सीट जर आपण घेतली, उमेदवार कोण द्यायचा काय द्यायचं सिस्टीमचं म्हणजे महाविकास आघाडीला ही सीट जिंकण्यासाठी सोपं गणित झालेलं आहे की देशातलं एकंदरीत वातावरण बघतं. आता फक्त तुम्ही बघत असाल सगळं म्हणजे मी आताच अर्ध्या तासापूर्वी एक पोस्ट टाकलेली की गाव पूर्ण जाळायचं आणि गावाच्या बाहेर मंदिर आहे त्या मंदिराकडे बोट दाखवायचं जा ना तिथे आता तुम्ही आसरा घ्या. अशातलं प्रकारचं आता राजकारण सध्या चालू आहे. म्हणजे सगळं शेतकरी बेरोजगारी आताच महिलांचा आपण बघाल क्रीडापटू ज्या महिला होत्या त्यांची काय अवस्था केली आहे सरकारने, ज्या गोल्ड मेडलिस्ट होत्या. तर सगळं देशामध्ये जी अराजकता पसरली आणि त्याच्यापासून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणजे हे पूर्ण पेटवून दिलेलं आहे का आणि गावाच्या बाहेर मंदिर बांधले त्या मंदिराकडे जा, त्या मंदिरात तुम्ही असला अशा प्रकारचा अराजकतेचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल असं मला प्रामाणिक वाटतं. सतीशजी, भिवंडी लोकसभेमध्ये 2 टर्म खासदार कपिल पाटील आहेत, आताही विद्यमान खासदार तेच आहेत. पण चर्चा अशी होती की कदाचित दुसरा किंवा तिसरा उमेदवार देऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, त्यांनाच तिकीट मिळणार की दुसऱ्या कोणाचा विचार चालू आहे? अतिशय चांगला प्रश्न आपण मला विचारलेला आहे. माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला मातब्बर मंडळी आहे, त्यामुळे मी काय त्यांच्या लेवलनी बोलेल असं एवढी माझी पात्रता नाही. आणि आत्ताचं वातावरण बघितलं तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये एकच वाक्यता नाहीये. या भिवंडी लोकसभेचाच विषय नाहीये, इतर लोकसभेमध्ये आपण जर विचार केला तर अशाच पद्धतीने वातावरण आहे. परंतु शेवटी तो त्यांच्या पक्षाचा विषय तो माझा नाहीये. परंतु आज या लोकशाही मानणाऱ्या पक्षामध्ये जरी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने ठराव करून या लोकसभेची उमेदवारी निश्चित होत असताना सुद्धा या ठिकाणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणजे ज्यांचा पंचायत ते पार्लमेंट हा प्रवास बघता आणि त्यांना मिळालेली संधी जी मोदीजींनी त्यांना राज्यमंत्रीच्या रूपाने दिली ते कामाचा धडाका बघता
भिवंडी लोकसभामध्ये केलेली विकास कामे असतील, त्याचप्रमाणे सामान्य कार्यकर्ते त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे असतील, महायुतीच्या घटक पक्षाचे असतील आणि इतर समाजाचे घटक असतील, यांच्याशी त्यांचा जो सलोख्याचं वातावरण बघता त्यांनाच पक्षाने उमेदवारी द्यायला पाहिजे असं असताना सुद्धा जे अनेक सर्वे झाले, स्ट्रोल पोल झाले, त्याच्यातून मात्र वातावरण बीजेपीच्या विरोधात येतं. असं का होतं? निश्चितपणाने एस्ट्रल पोल किंवा इतर सर्वे वर जर एखाद्या इलेक्शनचा रिझल्ट घ्यायचा असता तर मग आपल्याला निवडणुका घ्याव्या लागल्या नसत्या. या ठिकाणी जेव्हा निवडणूक होते, जेव्हा कॅम्पेनिंग होते, जेव्हा रिझल्ट येतात त्यावेळेस आपण बघितलं असतं की भारतीय जनता पार्टी विजय होते. बीजेपी पक्षाचा अंतर्गत सर्वे सुद्धा या पोस्टच्या संदर्भात काहीसा अस्पष्ट आहे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं 100% खात्री आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघ जरी कॉस्मोपॉलिटन असला, सर्व धर्मीय, सर्व समाजाचे, जातीचे या मतदारसंघात मतदार असले तरी या मतदारसंघावर कपिल पाटलांची पकड आहे, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाची पकड आहे. कुठल्याही बाजूने तुम्ही सर्वे केला, कुठल्याही बाजूने अभ्यास केला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि युती उजवी ठरते. त्यामुळे अशा सर्वे वगैरे माझा तरी विश्वास नाही. भांगे सर, खऱ्या अर्थानं ही जी सीट आहे ती काँग्रेसला झालं पाहिजे. इच्छुक पण खूप आहेत. मग माजी खासदार सुरेशजी टावरे असतील, दयानंद जोरगे असतील, वाड्याचे निलेश पाटील असतील, तुमच्या नावाची पण चर्चा आहे, आणखी एक दोघे जण असतील. पण यापैकी एकही इच्छुक उमेदवार तशा पद्धतीने काम करताना दिसत नाही. काय सांगा? तुम्हाला जसं वाटतं तसं नाहीये. इच्छुक उमेदवार जे आहेत, निलेश भोईर सुद्धा व्यक्तिगत भेटी देत आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे ते सुद्धा व्यक्तिगत भेटी देत आहेत. चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी ठराविक ठिकाणीच त्यांच्या भेटी आहेत, ठराविक कार्यकर्त्यांनाच भेटी दिल्या जातात असा त्यांचा आरोप होतोय. ठराविक कार्यकर्ता असं नाही, जनसंपर्क चांगल्या पद्धतीने चालू आहे. सुरेश टावरे हे तर ऐनवेळी मागच्या वेळेस त्यांना 2014ला तिकीट नाकारलं होतं. 2019ला ऐनवेळी तिकीट दिलं तरी सुद्धा 3,67,000 मतं त्यांनी घेतली. ही सुद्धा नाकारणारी गोष्ट नाही. कारण याचं कारण असं की काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. आज घडीला ज्या काही घडामोडी घडतायत त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की पूर्वी जी काही शिवसेना होती, शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होती. आता शिवसेना भारतीय जनता पार्टीचा युतीतला जो काही घटक आहे शिवसेना, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी शिवसेना आहे, म्हणजे शिवसेना जरी स्प्लिट झाली असली, राष्ट्रवादी जरी स्प्लिट झाली असली तरी इथला जो मतदार आहे तो राष्ट्रवादीचा मतदार शरद पवार साहेबांसोबतच आहे आणि शिवसेनेचा मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी 2019ला होती, त्याच्यामध्ये भर आता शिवसेनेची पडलेली आहे. आणि त्याच्यामुळं जो काही 1-1.5 लाखाचा फरक आहे, 1,56,000चा जो फरक त्यावेळेस पडलेला होता, तो शिवसेना इकडे आल्या कारणाने आघाडीच्या याच्यामध्ये तो फरक सहज त्या भरून निघणार आहे. त्यामुळं तुम्ही जसं म्हणता की कोण काम सक्रियपणे काम करत नाही, कार्यकर्ता बूथ लेवलला बूथची रचना आहे ही 2173 बूथमध्ये अतिशय प्रभावीपणे झालेली आहे. बूथ रचनेबरोबर कार्यकर्त्याला जे प्रशिक्षण आहे त्याचं प्रशिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. 2019ला जे अनुभव आले की बूथवर माणसं नव्हती ऐनवेळी, कारण का तर आघाडीतल्याच काही धर्मावर आपण बूथची जबाबदारी दिलेली होती आणि मग त्याचं कुठेतरी पालन सुव्यवस्थित झालेलं आढळून आलं नाही. मग तीही जबाबदारी यावेळेस आम्ही तीही काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळं आत्ता निवडणूक आले आणि मग उमेदवार हे करतायत, उमेदवारी कोणालाही मिळो, काँग्रेस पक्षातून आघाडी पक्षातून उमेदवारी कोणालाही मिळो, त्या उमेदवाराचं मनापासून काम करून त्याला निवडून आणायचं हे कार्यकर्त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे.
जेव्हा मराठा खासदारांची मराठा आरक्षणासंदर्भात खासदारांची मीटिंग होते तिथं हजेरी लावली जाते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा लोक पाहतात तेव्हा लोक आम्हाला स्वतःहून सांगतात बघा हे काय चाललंय. तेव्हा आम्हाला लोकांना सांगायला लागते आता हे तुम्हीच लक्षात ठेवा की आपला लोकप्रतिनिधी आपला आहे की आपला नाही हे ठरवण्याची आता ही वेळ आलेली आहे. त्यामुळं लोकांना त्याची जाणीव झालेली आहे. अनेकविध गोष्टी आहेत. खरं म्हणजे इथलं या मतदारसंघात रेल्वेचे प्रश्न अतिशय गण आहेत. रेल्वेचं 10 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रभावी काम अगदी कसाऱ्यापर्यंत आपण पॅसेंजर असोसिएशन काम करतात. त्यांनाही कधी इथं बोलवा आणि त्यांनाही मीडियासमोर येऊ द्या. त्यांना सांगा की काय हे आहे. सगळ्यात महत्वाचा कठीण प्रश्न या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तो म्हणजे इको सेन्सिटिव्ह आणि ग्रीन झोनचा, की ज्याने शेतकऱ्याला पार मारून टाकलेला आहे. शेतकऱ्याचा विकास पार खुंटवलेला आहे आणि हे केंद्र सरकारच्या संबंधितला विषय आहे. त्या विषयात म्हणजे इथं शेतकरी खुश नाही, इथं व्यापारी खुश नाही, इथं सर्वसामान्य 2013 पासून भरती प्रक्रिया झाली नाही त्यामुळं तरुण वर्ग खुश नाही, इथं महिला सुद्धा खुश नाही. कारण आपण इथं महिलांचा कार्यक्रम झाला होता आसनगावला, आपण पाहिला असेल तर बचत गटाच्या महिलांनी प्रश्न उपस्थित केला का तर त्यांच्या जो गॅसचा विषय होता तो त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. म्हणजे महिला त्या ठिकाणी प्रश्न विचारायला लागलेले आहेत आणि त्या पण मंत्र्यांच्या उपस्थित. त्याच्यामुळं हे जनतेच्या, महिलांच्या, तरुणांच्या, शेतकऱ्याच्या, व्यापाऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय, आदिवासींच्या लक्षात आलंय. दलित आदिवासी जो वर्ग आहे, जो आरक्षणातला वर्ग आहे तो तर भयभीत आहे. कारण ते म्हणतात की तुम्ही आता जात्यात आहात आणि आम्ही सुपात आहोत. ही स्थिती आज दिसते. कारण का जी पॅरलल संघटना हे पक्ष चालवतात त्या पॅरलल संघटनेचं तत्व काय आहे तर आरक्षण मुक्त भारत. आणि मग आरक्षण मुक्त भारत ही संकल्पना ज्या पद्धतीनं रुजवायचा प्रयत्न चालू आहे हे आरक्षित समाजाच्या, ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या चांगलं लक्षात आलेलं आहे. मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये लावलेला वाद, हा वाद कसा कोणामुळे निर्माण झालेला आहे आणि त्यातून काय समोर लक्षात येत आहे, कशा पद्धतीनं काय चाललेलं आहे इतकं समजायला आत्ताचा मतदार महाराष्ट्रात तरी सुजाण आहे. मनोजजी, जसं या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करतो किंवा इच्छुक आहे तसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुद्धा दावा केलेला आहे किंवा ते इच्छुक आहेत असं दाखवलं जातं. त्यांनी दावा करणं योग्य आहे का? त्यांनी दावा टाकला, त्यांची ताकद आहे, त्यांच्याकडे गणित असणार त्यामुळे त्यांनाही अधिकार आहे. काँग्रेसचा तर हा मतदारसंघच त्यांना आघाडीतून मिळालेला आहे आणि आम्ही दावा केलेला आहे. शेवटी ठरवणारच एसटी ठरवणार आहेत. पण एवढं आमचं नक्की ठरलेलं आहे सगळ्यांचं, जो उमेदवार आपल्याला जो मिळणार त्याच्यामागे पूर्ण ताकदीनिशी इंडिया आघाडी लागली. कारण सध्या बघा तुम्ही जे भाजपाचं जे धोरण आहे, पहिल्यांदा धर्माधर्मामध्ये भांडण लावून द्यायचे आणि ओबीसी यांमध्ये भांडण लावून दिले आणि आदिवासी आणि धनगर जी कायदा सुव्यवस्था पाळायची म्हणजे मला कधी कधी हसायला येतं यांचं की सगळे बोलतात, सरकारचे मंत्री सगळे धावतात, ज्यांना कायदा सुव्यवस्था पाळायची आहे, ज्याला सामाजिक सलोखा इथे महाराष्ट्रात टिकवायचा आहे, ते सरकारचे मंत्री सांगतात की ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. अरे मग त्या ज्या जरांगे पाटलांकडे आपण जाता त्यांना सांगा ना, जे तुम्ही बोलताय ना की तुला तो ओबीसी मधनं, जरांगे पाटील ओबीसी मधनं मागतात आरक्षण, तुम्ही स्पष्ट भूमिका मांडा. हे बोलायचं नाही आणि खेळवत राहायचं, भांडण लावायची आणि काहीही होणार नाही, त्यांनाही काही देणार नाही. कारण भाजपचं धोरणच आहे RSS. त्यांना आरक्षण हे नकोच आहे. अजून त्यांचे प्रयत्न काहीतरी, मध्येच मी बातमी एक ऐकली की काँग्रेस फोडण्याचं. तुम्ही कितीही फोडा पण मतदार तुम्हाला फोडल्याशिवाय आता यावेळेस 2024ला राहणार नाही, एवढं मी ठामपणे तुम्हाला सांगतो. सतीशजी, आता सध्या महायुतीमध्ये शिवसेना अर्थात शिंदेगड सुद्धा आहे, पण शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी अनेक वेळा जाहीर सांगितलं आहे की मी यावेळेस भिवंडी लोकसभेची लढत लढणार आहे आणि माझे शिवसैनिक मला निवडून देणार आहेत. महायुतीमध्ये असून सुद्धा, आणि जर तुम्ही म्हणता की आमचा उमेदवार फक्त कपिल पाटीलच असणार आहे, तर प्रकाश पाटील असा दावा का करतात? आणि जर असं असेल तर महायुतीमध्ये आलबेल नाही असं आहे का? आता राहिला विषय की प्रकाश पाटील साहेबांनी लोकसभेची उमेदवारी लढवायची इच्छा व्यक्त केलेली आहे.
निश्चितपणाने त्यांची इच्छा ही चुकीची नसावी. कारण ज्या वेळेस एखादा पक्ष संघटना तुम्ही चालवत असता त्यावेळेस संघटनेच्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी, त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी नेत्याला ती भूमिका घ्यावी लागते. आणि जर मला उमेदवारी मिळाली तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं भलं होईल आणि म्हणून मी तुमच्यासाठी उमेदवारी लढणार आहे असं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ कुठेतरी त्यांच्याही नावाची चर्चा होईल. सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब त्यांच्याशी कुठेतरी हितगुज साधतील हाही त्याच्या मागचा त्यांचा उद्देश असू शकतो. त्याच्याबद्दल काही वेगळं वाटत नाही. आणि त्यांचे वेगळा स्वार्थ मनात ठेवून ते असं करत निश्चितपणाने त्यांचा स्वार्थ नाही आहे. ही फक्त कार्यकर्त्याला एक पेटवण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी अशा पद्धतीने मागणी केलेली असते. आता आपण बघितलं आपल्या शहापूर विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षाचे लोक बोलतात की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. आता उमेदवारीचा विचार केला तर उमेदवारी आपण सांगतो की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाऊ शकते, परंतु तिथल्या कार्यकर्त्याला, तिथल्या नेत्यालाही असं वाटते की आपल्या पक्षाला मिळाले पाहिजे, म्हणजे आपला कार्यकर्ता कुठेतरी जिवंत राहील, ज्वलंत राहील. आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीचा विषय होत असतात. हे निवड त्यांची ते मागण्यापूर्तीचा विषय आहे आणि आणखी 2 महिने आहेत या विषयावर चर्चा होण्यासाठी. त्यामुळे आपल्याला तर निश्चितपणाने माहिती आहे की ही भारतीय जनता पक्षासाठी सीट आहे. त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असेल त्याचं महायुती काम करेल, याबद्दल काही वेगळं वाटत नाही. भांगरे सर, जिजाऊचे दिनेश सांगरे सध्या सोशल मीडियावर माजी खासदार या पद्धतीने खूप जोरदार प्रचार चालू आहे. जर त्यांना उमेदवारी घ्यायची असेल किंवा ही लढवायची असेल तर ते कोणत्या पक्षातून असतील की अपक्ष असतील, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी माझ्याशी काही संपर्क केलेला नाही आणि ते लढण्यास इच्छुक आहेत असं मला कुठेही ते काही बोललेलं नाही. त्याच्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करू शकत नाही आणि ते त्यांचं सामाजिक कार्य करत आहेत. सतीशजी, तुमच्या संदर्भातला एक प्रश्न आहे की लोकसभेच्या जागेचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस जसं कपिल पाटील साहेबांचं नाव येतं तसंच आमदार किसन कथोरेंचं सुद्धा नाव येतं आणि खूप वेळा चर्चा झालेली आहे. नक्की काय, आणि विशेषतः आता सर्वांना सुपरिचित सगळा विषय झालेला आहे की कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यामध्ये चांगले संबंध नाहीत किंवा काहीतरी बिनसलं आहे. मग या धर्तीवर या भिवंडी लोकसभा मतदारसंघाकडे कशा पद्धतीनं पाहिलं जाऊ शकतं? कथोरे साहेब लोकसभा लढवतील अशा पद्धतीची चर्चा मीडियामध्ये होती. याच्या बऱ्याच अंशी इकडनं तिकडनं चर्चाही झाल्या. परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा कथोरे साहेबांना हा प्रश्न विचारला गेला की आपण लोकसभा लढाल का, त्यावेळेस कथोरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मी लोकसभा लढणार नाहीये, मी विधानसभाच लढणार आहे, मी आमदार म्हणूनच राहणार आहे. त्यामुळे एक असं वाक्य आहे की मी आमदार म्हणूनच राहणार आहे आणि मला या जिल्ह्याचं मंत्री व्हायचं. तर ते मंत्री होण्यासाठी काय झालंय तर तोही एक चर्चेचा विषय होऊ शकतो. त्याच्यावर आपण नंतर सविस्तर नाही आताच त्याचा सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. साहेबांनी विषय काढला म्हणून की कथोरे साहेब मंत्री व्हायला पाहिजेत ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची या जिल्ह्याची इच्छा आहे. सत्य, परंतु असाची परिस्थिती जर तुम्ही 75% ओबीसी समाज आहे या कोकणामध्ये आणि तुम्ही मराठा माणूस तिथं मंत्री देता कोकणासाठी, पण ओबीसीला आतापर्यंत जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ आलेली आहे तेव्हा प्रत्येक वेळेस आमदार किसन कथोरेंचं नाव पुढे आलेलं आहे. 2019 विस्तारामध्ये 99.99% साहेबांचंच नाव फिक्स झालं होतं. राज्यमंत्री मिळाल पण कुठेतरी विस्ताराचा घोडा आणलं त्यामुळे त्यांचं मंत्रीपद गेलं. 2020 ला पुन्हा सत्ता आली, 22 ला. मी त्यामध्ये एक सुधारणा अशी करतो की कथोरे साहेबांना जेव्हा विधान परिषदेचे सभापती जेव्हा मेजॉरिटी नव्हते, विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी नसताना विधानसभेचा अध्यक्ष पदाचं अर्ज हा कथोरे साहेबांना भरायला होता आणि जेव्हा मेजॉरिटी आली, पूर्ण बहुमत होतं, तेव्हा त्यांना बाजूला सारलं गेलं विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, विधानसभेसाठी आणि मग कथोरे साहेबांना जेव्हा मेजॉरिटी आलं तेव्हा त्यांना बाजूला का ठेवलं? म्हणजे हा कुठेतरी ओबीसी समाजाला दाबण्याचा प्रयत्न आहे, बहुसंख्य ओबीसी दाबण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय. तेव्हा आताच म्हणाले फडणवीस साहेब सतत ओबीसी म्हणजे तुम्ही बोलणं एक वेगळं असतं आणि तुमचं प्रत्यक्ष कृती वेगळी असते. फडणवीस साहेब ज्या वेळेस विरोधी पक्षात होते तेव्हा नागपूरच्या एका ओबीसी मोर्चात मी जर मला माझ्या हाती सत्ता द्या
जर सत्ता दिली तर 3 महिन्याच्या आत मी ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण पुन्हा आणेल ही घोषणा केली. नाहीतर मी अविवाहित राहील, नाहीतर मी राजकीय संन्यास घेईन. आणि याच इथूनच मी सांगितलं होतं का जर ते अजूनही करत नसतील तर मीच आता त्यांना भगवी शाल, भगवी कपडे घेऊन जातो. याच विचारवादांच्या असे फडणवीस साहेब एक वचनी, एक पत्नी, आता ते राम एक बाणी, आता एक बाणी असे राम मंदिरासाठी सगळ्यांना आव्हान करतात. ज्या प्रभू श्रीरामाने त्यांचा बाणा हा म्हणजे काय पूर्ण विश्वात दाखवलेला आहे, एक वचनी एक बाणी अशी. आणि त्यांचं आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर. आपला प्रश्न महत्वाचा असतो. प्रश्नाला कुठेतरी साईडलाईन करणं चुकीचं नाही. आपण प्रश्न जो केला की कथोरे साहेबांना मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतोय आणि या भागातला भूमिपुत्र म्हणून साहेबांना मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. ही प्रत्येकाची इच्छा होती आणि ते मिळणारच आहे. परंतु आताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं की 3 पक्षाचं सरकार, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट, याला मंत्री करा की त्याला मंत्री करा. शिंदे साहेबांच्या लोकांना काही कोटा, भाजपच्या लोकांचा कोटा, राष्ट्रवादीच्या आलेल्या लोकांचा कोटा, त्याच्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनाच माघार घ्यावी लागते, कुठेतरी थांबावं लागतंय. म्हणून कथोरे साहेबांचं मंत्रिपद या आजच्या दिवशी पर्यंत मिळालं नाही. नाहीतर माझी 100% आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी खात्री देऊन सांगतोय की हा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री किंवा ठाणे जिल्ह्याचा भूमिपुत्रच राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री होईल आणि तो पालकमंत्री म्हणून बसेल. यामध्ये कुठलंही दुमत नाहीये. परंतु पक्षाची काही ऍडजस्टमेंट असते, कुठेतरी काही गोष्टी सावरायला लागतात, त्यामुळे साहेबांचं मंत्रिपद थांबतंय. पण 2024 नंतर ते त्यांना मिळेल अशा बाळगाला कुठल्या सरकार असताना मिळणार. मेजॉरिटी असताना, आवश्यकता नसताना राष्ट्रवादी स्प्लिट करून अजितदादांना घेणं आणि त्यांना 7-8 मंत्रिपद देणं आणि मूळ जे असतं त्यांच्यावर अन्याय करणं, किती याच्या बाबतीत ज्यांनी निर्णय केला असेल ते हुशार असतील. आपल्यापेक्षा तरी त्यांना थोडं जास्त असेल. आणखी बरीच भर आपण त्याच्यावर काय, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत, खूप माहिती आहेत. रेल्वेची समस्या सरांनी सांगितलेलीच आहे, अवकाळी पाऊस आलं, दुष्काळाची समस्या आहे, शेतकऱ्यांची समस्या आहे, बेरोजगाराची समस्या आहे, रस्त्यांवर अपघात होतात, जे आपण उल्लेख केला तर जिजाऊचं ब्लॅक लिस्टेड चालू आहे तो प्रकरण. आपला पालकमंत्री कोण आहे? काय संबंध त्याचा? संबंध काय त्या पालकमंत्र्याचा इथे? म्हणजे एवढा ठाणे जिल्हा हा म्हणजे मुंबईची, थोडक्यात देशाची राजधानी मुंबई असेल तर मुंबईची राजधानी ठाणे जिल्हा आणि शहापूर तालुका आहे. आणि बाहेरचं कोणीतरी उपऱ्या सुपऱ्या आणून आणि आपल्या जिल्ह्यावर पालकमंत्री पद त्याला दिलं, त्याला कोणाला माहिती नाही, कधी अधिकाऱ्यांशी संवाद नाही, काहीच नाही. आणि मुख्यमंत्री इथे बसवले, त्यांचंही लक्ष नाहीये. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे यांना असं म्हणायचंय का उद्या जर एकनाथ शिंदे साहेब युतीमधनं लढले, निवडून आले तर त्यांचं हे पालकमंत्री पद सोडतील आणि कथोरे साहेबांना देतील? मला तरी तशी शक्यता वाटत नाही. मला स्वतःला तशी शक्यता वाटत नाही. आता त्यांचं गणित असेल भारतीय जनता पार्टी, मला माहिती नाहीये, पण मला वाटतं की कथोरे साहेबांना भारतीय जनता पार्टी मधनं ठाणे जिल्ह्यातून पालकमंत्री पद मिळू शकत नाही. सध्या तरी चित्र माझ्या समोर दिसतं. आता आपण चर्चेच्या शेवटाला आलोय. मगाशी मी तुम्हाला तिघांना प्रश्न विचारला की उमेदवार कोण असावा, तुम्ही उत्तर दिले की पक्षश्रेष्ठी ठरवतील तो. आता मी तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारतो, तुमचं वैयक्तिक मत की तुमच्या पक्षाला जर उमेदवारी मिळाली तर तुमचा उमेदवार, तुमच्या मनातील उमेदवार कोण असेल? मनोज जी. अगोदर आम्ही पक्षाला हेच मागितले की ही जागा आपल्याकडे, काँग्रेसला जर राष्ट्रवादीला ही जागा मिळू द्या. तुमचं वैयक्तिक मत? हा, राष्ट्रवादीला ही जागा मिळाल्यानंतर आमचा उमेदवार पुढे येणार आहे. तुमचं वैयक्तिक मत, तुमची पसंती कोणाला असेल? आम्ही तर आव्हाड साहेबांनाही विनंती केली, पक्षाकडे आम्ही मागणी केलेली की आव्हाड साहेबांना लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी केली. सतीश, तुमचा उमेदवार? आता आपण सांगतोय की ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे. मग जर आपण विचार केला तर या ठिकाणी लोकसभेमध्ये राज्यमंत्रीपद आणि आता भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद आणि एक स्थानिक एज्युकेटेड, उच्च शिक्षित, क्वालिफाईड, हे सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा अभ्यास,
चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे कोणामध्ये असेल तर ते कपिल पाटील साहेबांमध्ये आहे. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या भिवंडी लोकसभेच्या जनतेला मी आवाहन करेल आणि आपल्याला सुद्धा मी सांगेल की फक्त कपिल पाटील साहेब यांनाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दिली पाहिजे अशी माझी व्यक्तिगत इच्छा सर, काँग्रेसतर्फे कोण असावं आपलं वैयक्तिक मत? तुम्हीच सांगितलं की काँग्रेसमध्ये माझ्या सहित एवढे इच्छुक आहेत. तर आता तुम्ही जर असं म्हणत असाल तर मी म्हणेल की अरे मी स्वतः इच्छुक आहे, तुम्ही असं कसं काय विचारताय? कारण मी अनेक वर्षापासून काम करतो, एवढंच फक्त मी त्यांना बोललो. पण मी इमाने इतबारे ओबीसी मुवमेंटचं काम या ठिकाणी करत आहे आणि माझी नाल जी आहे ती काँग्रेस पक्षाची आहे, हे काही लपून राहिलेलं नाही. आणि मग त्यामुळं विचार होत असेल तर लढाईची तयारी ठेवावीच लागते. परंतु पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी दिली जाईल त्याच्यासाठी आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा त्यासाठी काम करेल. पण सरांना जर सीट मिळाली तर सगळ्यात जास्त आनंद आम्हाला की तालुक्यातला एक आपला खासदार हक्काचा की रात्री 12-1 वाजेपर्यंत आपण सरांकडे येऊ शकतो. म्हणजे आमची एनर्जी डबल नाही होणार. आणि मी धन्यवाद जबाबदारीने सर बोलतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डबल ताकदीने काम कर. आघाडी पक्षाचं एवढं प्रेम असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना लोकसभेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, तुमच्या पक्षाला, तुमच्या उमेदवाराला. प्रेक्षक हो, भिवंडी लोकसभेचा उमेदवार कोण हा तसं पाहिलं तर कळीचा मुद्दा ठरतोय. कारण जरी याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असेल तरी दोन्हीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडेही बरेचसे इच्छुक उमेदवार आहेत आणि सगळ्यांनी दावा केलेला आहे. अगदी काही महिन्यामध्येच, काही दिवसांमध्येच ही प्रक्रिया सुरू होईल आणि भिवंडी लोकसभेची लढत कशी असेल हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. पाहत राहा विचार वादळ. धन्यवाद. सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार वादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.